हां आले का? आणि काडेपेठ बस 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 बस. अरे बराच वेळ लागला. हां काका थोडी ट्रॅफिक होती हो. कुठे मिळाल्या? आपल्या नेहमीच्या कडच्या लागल्या फक्त ट्रॅफिक होती मध्ये. हो तुपात आधी खूप सुंदर. हो हो हे आणि दोन्ही लावून घे. नवरचा टोक पण आता व्यवस्थित आहे. ठीक आहे. ताराबाई शायनिंग मारते घरात नाही तिच्या पाणी तरी पण होणार राणी. ताराबाईने डेअरिंग केली. ताराबाई राजाकडे गेली. लगीन कर माझ्याशी लगबग. राजा म्हणे आरशात तोंड बघ. ताराबाई 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 ताराबाईच्या नावानं राजाच्या पण नावानं आणि आपल्या जोशी काकांच्या नावानं सगळे लोक आपापल्या घरी बसून किती दिवसांनी पोरांना बोंबलायला मिळालं. आवाज काढायला मिळाला. ऑर्गनायझेशन त्यांच्याकडे द्यायला पाहिजे. नाही असं नाही हा काका. नवीन गोष्टी येतील ना. कामाला लावायचं कामाला लावायचं. नाही येऊ देत ना त्यांच्या पण आयडियाज काय. आपण फक्त लक्ष एवढंच ठेवायचं की कुठल्या तरी बाउंड्रीच्या बाहेर जात नाही. पण आता राईट टू एज्युकेशन वरती जे काही नवीन येत आहे त्याच्याबद्दल कोणाला काय माहिती आहे का? अहो काही नाही ते काहीतरी नवीन नवीन सरकार करत असणार. 25% रिझर्वेशन त्यांनी केलंच आहे. कुठल्याही इयत्तेमध्ये तुम्हाला त्यांना ऍडमिशन द्यावी लागते की आमच्याकडे जागा नाहीये आणि असं नाही. नाही नाही पोळी काय फार नाहीये म्हणजे पोळीमध्ये पण खूप ग्लुटेन असतं आणि हे खूप आहे म्हणजे पोळी हा बनवलेला महत्त्वाचं म्हणजे मला मुद्दाच माझा वेगळा आहे की बाबा ते बनवतात शेतात वगैरे ते तरी चांगलं आहे का नाही ह्याची गॅरंटी काय. फक्त स्टॅम्प मारून आणला ऑर्गॅनिक आहे त्याचा काय उपयोग. पण त्याच्यातही हे सगळे पण ते सुद्धा आर्टिफिशियल काय इंजेक्शन देतात आणि काय खायला घालतात हे बनते. चांगलं पण लागतं. असं काही नाही त्यांच्याकडे पण आता असं काही पैसे नसतात असं नाही. हा मुद्दा आहे बरं का. म्हणजे ऍडमिशन घेतलेली मुलं खरंच ती इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण ते हे करायचं. त्याबरोबर त्या इतर मुलांच्या सामाजिक गोष्टींवर काय परिणाम होतो ते पण बघावं लागेल. त्यांच्या बिहेवियर मध्ये काय परिणाम होतो बघावं लागेल. आपल्या मुलांवर काय परिणाम होतो. माझं पण तेच म्हणणं आहे. आपण नुसतं त्यांच्याबद्दल बोलतोय आपल्या पोरांचं काय होणार. आपल्या पोरांवर परिणाम पडतो हे बरोबर आहे. म्हणजे भाषा सुद्धा कधी कधी अशी खूप वेगळी वापरतात. नुसतंच भाषा नाही भाषा वे आहे का अनयच्या पण वर्गात आहे का? काय फुटबॉल लावलंय. नेमारची स्पेलिंग सांग. NAMAYA. आणि मग अशी कोणाचं नाव घेतलं. एम्बाप्पेच्या आधी लेवंडोस्की. हा तेच ROBERT. व्हेरी गुड. हे केलं ग्रुप केलं आणि त्याच्यात भरपूर टीचरांचं भरपूर वेगवेगळं काय काय चित्र म्हणा म्हणजे असं टाकून खूप वाह्यात कॉमेंट्स पण टाकलेले आहेत. हे खूप वाढल्यात. पण हे काय म्हणजे आरटीच्या मुलांमुळे झालं असं पण नाही तुझं. पण हे आपल्याच मुलांची बावळट डोकी आहे. आता आपली मुलं पण त्यांची मुलं कोणाचंही होऊ शकतं. एकमेकांवरचा इम्पॅक्ट नाही का. हो आता उद्या आपली मुलं अदानी अंबानीच्या बरोबर शाळेत बाकार बसायला जमणार का त्यांना. आरटी आहे अरे आपण करू शकतो तिथे पण. आणि हा पण एक प्रॉब्लेम आहे बरं का. आपण मध्ये असल्यामुळे काही करू शकत नाही. आपल्याला आरटी मध्ये पण जाता येत नाही की असं नाही का. एकदम वैश्विक मुद्दाच म्हणलाय. आपण मध्ये असल्यामुळे काय करू शकत नाही. सोमू अरे आजोबांची काठी आहे ना ती. पडती जळते अरे जाळशील का ती. तू
तूच चल लवकर, तूच पहिला घरी चल. जीवनात ही घडी कशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावणी वसंत नाचू दे. जीवनात ही घडी कशीच राहू दे, जीवनात ही घडी कशीच राहू दे. नाही कोणाची बाजी पण रोज मी लावतो तुला माहिती नाही माझ्या तिथे एवढी जागा पडली तिथे लावायची काय आता पुढल्या वेळेस मी ऐकणार नाहीये आधी सांगतो. काल लवकर गेलात तुम्ही? आता कामं झाली म्हणून गेले. हा आम्हाला सगळं माहिती असतं कोणाचं काय चाललंय. सबसिडी अकाउंट ट्रान्सफर कोणाला मिळाले आजपर्यंत? अरे 1000 लोक आहेत. अरे एखादा दाखव. शेळके, हा साहेब, तुम्हाला सबसिडाइज गॅस सिलेंडर मिळाला की नाही? नाही साहेब, ते राशन कार्ड गावाकडचं असल्या कारणामुळे नाही मिळालं. तुझ्या कोणाला माहितीत मिळालंय का? हो बघा, सगळ्यांना सगळं मिळतंय, फक्त आपल्याला माहिती नसते. कृपया दरवाजा बंद करा. कृपया दरवाजा बंद करा. वल्लासो का बाजूला ठेवत जा की, रोज काय सांगायचं? हा करते लय कुटाणा होतोय हो. नाहीये कचरा. खातो मग काय म्हणणार आपण? सगळं खराब करून टाकलं, सगळं खराब करून टाकलं. 4 दिवस त्याला दारूला पैसे देऊ नकोस, मग बघ कसा वटणीवर येतो ते. तू फक्त हा कर. बरं ह्या घे पुरणपोळ्या. आणि सुनील कुठे गेला? हाय की वर. हां त्याला पण दे.
काय म्हणताय काकू, आले काका गावाहून? नाही ग, जमिनीचं काम आहे ना, त्यामुळे थोडा वेळ लागतोय. मग पुढे मागे जाणार आहात का पण तुम्ही राहायला? नाही ग, बिलकुल जाणार नाहीये. पण जे आपलं आहे ते आपल्या ताब्यात राहावं ना, म्हणून चाललंय सगळं. पण काकांनी पेशन्स खूप ठेवला नाही का? काकांमध्ये बिलकुल पेशन्स नाहीये. मी मागे लागली म्हणून तरी काम. दगड माती नाही ना नेत गाडीवाले. अहो फक्त खाली नेऊन ठेवायचंय मावशी. नाही, हास्याचा एक बूट दिसत नाहीये. वर कुठे पाहिला का मावशी? नाही हो. आई ते शेंड्यांचं पोतं कुठे गेलं ग? असेल की इथंच. नाही सर बघते. ते माझं पोतं पाहिलं का सरपणाचं? कोणतं पोतं? ते नाही का तिकडे मागं बांधून ठेवत. आम्हाला का दुसरं कामं नाही आहेत का? सापडलं? कधी येणार आहे तुझं मटेरियल? ते जर मटेरियल वेळेत आलं नाही ना तर आपल्याला साईट उशिरा होईल. साईट उशिरा झाली की क्लायंट पैसे काय झालंय बाई? काका ते पोतं नव्हतं का? ते कोणी नेलं काय माहिती? पोतं? काय होतं पोत्यात? शेंड्या होत्या नारळाच्या सरपणासाठी. कुठल्या नारळाच्या शेंड्या? आता मीच नाही का कचऱ्यातनं बाजूला करत आणि बांधून ठेवते पोतं तिथं. अच्छा ते होय. काल बहुतेक पोरांनी घेतलं होळीत जाळायला. जाळलं होळीत? हो. अहो तेच सांगतोय तिला, असं पोतं जाणार नाही कुठं. समजा शेंड्या जाळल्या. होळीत जाळल्या पण वाया नाही गेल्या. पण मी रोज थोडं थोडं काढू काढू पोतं तयार केलं. तुमच्या समोर नाही का बाजूला करून ठेवत शेंड्या? नाही कोण म्हणतंय, मान्य आहे की. असं कसं जाळलं? महिनाभर वेगळ्या करत होते मी त्या. आवाज खाली ठेवा जरा. मी ओरडतोय का? जरा सभ्य माणसांसारखं बोला. अहो बाई, एवढा का त्रास करून घेताय? नारळाच्या शेंड्या होत्या ना त्या. अगं पण नुकसान झालं ना त्यांचं. मुद्दाम केलंय का? आलं आता. हो ना. आणि आता काय करू शकणार आहोत आपण? परत आणू शकणार आहोत का त्या शेंड्या? काका मला घरला लागत होत्या सरपणासाठी, बंबासाठी. हे बघा, तुम्हाला त्या शेंड्या घरी न्यायच्या होत्या आणि आम्ही त्या होळीमध्ये वाहिल्या. सगळ्यांना कळलंय. आता म्हणणं काय आहे तुमचं? मला विचारायचं तरी काका, समद्यांच्या कचऱ्यातून स्वतःच्या हातानं वेगळा करून ठेवला तर शेंड्या. म्हणून तुमचा झाला का तो कचरा? तुमचा होता का कचरा? सोसायटीचा होता ना? मग आम्ही काय वाटेल ते करू त्याचं. चला पुढे जा. काय 150-200 रुपये तिथे देऊन टाका ना त्यांना.
हो देऊन टाका पैसे, पण लॉजिकली कचरा आपला आहे. अरे पण हे शेंड्या वगैरे कशाला लागतात आता? यांना तशी दर महिन्याला गव्हर्नमेंट फुकटचं सिलेंडर देतं ना. तुला काल सांगितलं होतं 3 इंची पाईप आणायला, तू 4 इंची पाईप आणून ठेवला, तर काय उपयोग आहे त्याचा? गावामध्ये ताराबाई राहते, ताराबाई शायनिंग मारते, घरात नाही तिच्या पाणी, म्हणते मी होणार राणी. ताराबाईने डेअरिंग केली, ताराबाई राजाकडे गेली, लगीन कर माझ्याशी लगबग, राजा म्हणे आरशात तोंड बघ. ताराबाई 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 ताराबाई, हे ताराबाईच्या नावानं